नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. स्वतःसाठी सुंदर टुमदार घर हे तुमचं स्वप्न आहेच, पण समोरच्या माणसाच्या मनात घर करायला शिका. ते शिकलात तर तुम्ही जाल तिथे घर तुमचेच आणि त्यातील माणसंही तुमचीच असतील. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. तुमच्याजवळ जर 500 किंवा हजारांच्या नोटा असतील तर सावधान. सावधान 500 आणि 1000 नोटा धारकांनो. कारण की मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून केंद्र शासनाच्या निर्णयानुसार मंगळवार 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि हजारांच्या नोटा पूर्णतः चलनातून निघणार आहेत. त्याचं कारण असं आहे, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने हा सर्वात मोठा त्यांच्या कारकिर्दीतला निर्णय घेतला आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे. भारतातच नव्हे तर छोट्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा याचं पडसाद आपल्याला दिसून येत आहे. एटीएम, पेट्रोल पंप, दैनंदिन जीवनातील लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीवर प्रत्येक ठिकाणी ग्राहकांची मोठी तारांबळ होत आहे, गर्दी होत आहे. एटीएमवर तर मंगळवारच्या मध्यरात्रीपर्यंत एकच गर्दी होती. त्यामुळे अनेक ठिकाणी हलक्या प्रमाणात धांदल झाली आणि छोटे मोठे भांडण सुद्धा आपसात पैसे भरण्याच्या वादातून झाले. केंद्र शासनाने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 30 डिसेंबर पर्यंत तुमच्याजवळ जितक्याही आहे ते जवळच्या तुमच्या बँक खात्यात किंवा जवळच्या डाक विभागामध्ये जमा करण्यात यावे अशी सूचना देताच संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. मंगळवारच्या मध्यरात्री 8 नोव्हेंबर पासून अमरावती शहरातील सर्व एटीएम पूर्णतः पॅक झाले होते. अर्थात तिथे गर्दीच गर्दी शहरवासियांची पैसे भरण्याच्या हेतूने जमा झाली होती. काही ठिकाणचे एटीएम सुद्धा बंद झाले. त्यामुळे अमरावतीकरांना मोठी परेशानीचा सामना करावा लागला. पेट्रोल धारकांची तर एकीकडे चांदीच होती. 500च्या आणि 1000च्या नोटा बंद ही जेव्हा घोषणा झाल्यानंतर संपूर्ण शहरवासी शहराच्या बाहेर निघाले आणि पेट्रोल पंप किंवा एटीएम वर त्यांनी गर्दी केली. ज्या पेट्रोल पंप धारकांकडे 100 रुपये किंवा 50 रुपयाचं पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली, तर काही पेट्रोल पंप धारकांनी 500 रुपयाशिवाय पेट्रोल दिल्या जाणार नाही अशी सूचना ग्राहकांना दिली. मात्र ज्यांना 100 किंवा 50 रुपयाचं किंवा 200 रुपयाचंच पेट्रोल भरायचं आहे तरी ते मान्य पेट्रोल पंप धारकांनी केलं नाही. 500 रुपयाचं पेट्रोल भरावंच लागणार. त्यामधून 500 रुपयाचं किंवा 1000 रुपयाच्या नोटीमधून तुम्हाला चिल्लर परत दिल्या जाणार नाही. त्यामुळे अमरावतीकर किंवा भारतातच नव्हे काही ठिकाणी सुद्धा लोकांमध्ये नाराजी आहे. आता हा निर्णय 500, 1000 रुपयाच्या नोटा बंद होणार. हा निर्णय केंद्र शासनाने भ्रष्टाचार किंवा काळा पैसा रोखण्याच्या उद्देशाने जरी घेतला असेल, पण कुठेतरी अमरावतीच नाही तर संपूर्ण भारतातल्या नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय. त्याचं पडसाद आपल्या अमरावती शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळाले. मंगळवारच्या रात्री 10 वाजतापासूनच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी शहराकडे धाव घेतली. पर्यंत दुकान आणि हॉटेल वगैरे सुद्धा जे हॉटेल वगैरे राहतात ते सुद्धा सर्व लवकरात लवकर म्हणजे 10च्या आतमध्येच बंद करण्यात आले. त्यामुळे शहरवासियांना फार त्रास सहन करावा लागत आहे. 500 किंवा 1000च्या नोटा बंद हा निर्णय झाल्यानंतर सिटी न्यूजने हा विशेष वृत्तांत तुमच्यासाठी
सादर केला आहे तो जरूर पहा आणि काही नागरिकांनी या निर्णयासाठी प्रतिक्रिया दिली आहे त्या जरूर पहा. मंगळवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्याचा मोठा धोरणात्मक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणाद्वारे पंतप्रधानांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांची किंमत केवळ कागदाच्या तुकड्या एवढीच राहणार आहे. मंगळवार 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण भारतात 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनात येणार नाही अशी सरकारकडून घोषणा होताच संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली. मंगळवारच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात ग्राह्य धरल्या जाणार नाही असं वृत्त पसरताच संपूर्ण भारतातील लोकांनी एटीएमवर 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली. जो आता मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आमच्या सामान्याच्या दृष्टीने योग्य आहे. कारण सामान्यांना जो व्यवहार करावा लागतो तो व्यवहार मोदींनी राखून ठेवलेला आहे. कारण 100 रुपयापर्यंत सामान्य माणसांकडे असे 100 रुपये वापरण्यासारखे पैसे त्याच्याकडे आहेत आणि ज्या नोटांवर त्यांनी बंदी घातलेली आहे त्या नोटा सध्या आज 12 वाजेपर्यंत चालत आहे. हे योग्य आहे. पण आपल्या भारतामध्ये सध्या लोकांची परिस्थिती अशी झालेली आहे की ते 12 वाजेपर्यंतही थांबायला तयार नाही आहे आणि ते म्हणजे जसं मोदींनी हा निर्णय दिला तसंच त्यांनी 500 रुपयाची नोट चलनातून आऊट झाल्यासारखं केलं आहे. 12 वाजेपर्यंत वाट पाहायलाही त्यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा त्याच्यावर विश्वास नाही आहे आणि त्याच्यामुळे थोडी सामान्य माणसाला अडचण होणार आहे आणि सामान्य माणसांनी ही अडचण सहन करण्याची थोडीशी मोदी सरकारला मदत करण्याची आणि भारत देशाला सुधारण्याची एक तयारी म्हणून काय होणार प्रयत्न नक्कीच नाही सर. आज जर साधारण व्यक्ती पण कुठे जॉब करतो 3000 रुपये 4000 रुपये महिन्याने तर त्याला पण पेमेंटमध्ये 500-500च्याच नोटा दिल्या जाते. मग त्या 4000 रुपयाला पेमेंटवाल्या व्यक्तीने काय करावं? आता आज कसं झालेलं आहे की आपण म्हणतोय की 500 रुपये प्रत्येकाकडे पण तुम्ही बघाल तर बऱ्याच लोकांकडे आता उद्यापासून एटीएम सुद्धा बंद आहे. तर प्रत्येकाकडे जरी 500ची नोट असली तरी इतके 100-200 रुपयाचे 2 दिवसाचे व्यवहार जर नाहीतरी त्यांना आर्थिक व्यवहार तसा करायचाच नाही. त्यांना काय फक्त भाजीपाला वगैरे हा त्यांचा ऍडजस्टेबल एवढे पैसे तर आज सर्वांकडे आहेत. आणि आता मी तर म्हणतो मोदी सरकारने हा पैसा मस्त अशा वेळेस घेतला रात्रीचा की लोकांचे व्यवहार संपलेले आहेत आणि यापासून प्रत्येक व्यक्ती जर फिरून राहिलं कोणी मोदीला असं म्हणत नाही की हा चुकीचा निर्णय आहे. खूप चांगला निर्णय आहे. कारण यातून त्यांनी म्हटल्याप्रमाणे 80 ते 90% जनतेकडे हा पैसा नुसतं कॅशमध्ये आहे. जो कोण्याच देशात असं होत नाही, आपल्या देशात असं होत आहे. आणि आता तो कॅशमधला जर आपल्याला काही लोकांचा ज्या अनधिकृत उत्पत्ती त्यांच्याकडे जो पैसा जास्तीचा आहे तो जर वर आणायचा असेल देशाची उन्नती करायची हा त्रास प्रत्येक भारतीयाची सहन करायला तयार आहे आणि आम्हाला आनंद आहे पैशाचा दिला. त्यातनं जर मोदींचं जर ती सुरुवातीचे जर तुम्ही भाषण ऐकलं ज्यावेळेस हा निर्णय दिला तर त्यांनी प्रत्येक मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या मुद्द्यांना जर तुम्ही कान देऊन ऐकलं काळजीपूर्वक ऐकलं तर आपल्यालाही असं वाटेल की आपण या गोष्टीला थोडी मदत करा. कारण त्रास तर होणारच आहे. जर एखादी चांगली सुरुवात करतो म्हटलं तर त्रास हा 100% होणार आहे आणि त्या त्रासाला जर आपण आज तयारी देत असेल तर आपल्याला भारताला नक्कीच चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 10 नोव्हेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत बँकेत किंवा आपल्या जवळच्या डाकघर खात्यात विनामर्यादा जमा करू शकता. तसेच आपण आपले ओळखपत्र दाखवून बँक किंवा डाकघर खात्यातून 4000 रुपयांपर्यंत नोटा बदलवून घेऊ शकता. लक्षात ठेवा की 9 नोव्हेंबर आणि काही ठिकाणी 10 नोव्हेंबरला एटीएम काम करणार नाही. 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये जुन्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील. तसेच 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनवर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची सूट राहील. काही दिवसांपर्यंत आपण एटीएम मधून फक्त 2000 रुपयेच काढू शकता. वेळेनुसार ही मर्यादा वाढवण्यात येऊ शकते. ज्या नागरिकांकडे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असतील त्यांनी 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत बँक आणि पोस्ट ऑफिसच्या खात्यात जमा कराव्यात असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज.
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी सोशल साईटवर आत्महत्येचा मेसेज पाठवल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली, गोंधळ उडाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी आत्महत्येचा इशारा दिला. याबाबत त्यांनी डीजीपी आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप केला. डॉक्टर सतीश माथुर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून डॉक्टर जाधव यांच्याकडून याबाबत खुलासा मागवला जाऊ शकतो. डॉक्टर जाधव यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली, मात्र चाचणीतील निष्पन्नाबाबत सांगण्यास सूत्रांनी नकार दिलाय. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी व्हॉट्सअपवर पाठवलेला आत्महत्येचा मेसेज व्हायरल झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक डॉक्टर सतीश माथुर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून डॉक्टर जाधव यांच्याकडून याबाबत खुलासा मागवला जाऊ शकतो. दरम्यान डॉक्टर जाधव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली, मात्र या चाचणीतून काय निष्पन्न झालं याबाबत काहीही सांगण्यास सूत्रांनी नकार दिला. डॉक्टर जाधव यांनी रविवारी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सोशल मीडियावर हा मेसेज टाकला. मी मराठा समाजाचा असल्याने वरिष्ठ अधिकारी माझा छळ करत आहेत, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा विचार करतोय. असं झाल्यास माझ्या कुटुंबाची जबाबदारी शासनावर राहील, असं या मेसेजमध्ये नमूद होतं. डॉक्टर जाधवांचा हा मेसेज काही वेळातच राज्य पोलीस दलातील अनेक ग्रुपवर व्हायरल झाला. या मेसेजची दखल घेत सोमवारी पोलीस महासंचालक डॉक्टर सतीश माथुर यांनी डॉक्टर जाधव यांची भेट घेण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांना दिला. त्यानुसार गौतम डॉक्टर जाधव यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी डॉक्टर जाधव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टर जाधव यांनी वैद्यकीय तपासणीसाठी विरोध केला होता, मात्र पोलीस महासंचालकांचे आदेश असल्याचं सांगण्यात आल्यानंतर डॉक्टर जाधव वैद्यकीय तपासणीसाठी राजी झाले. काही वेळातच महासंचालकांकडून याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. घडलेल्या प्रकाराबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास डॉक्टर जाधव यांनी नकार दिला. पोलीस महासंचालकांनीही झाल्या प्रकाराबाबत डॉक्टर जाधव यांच्याकडेच विचारणा करावी असं उत्तर दिलं. डॉक्टर जाधव यांच्या एसएमएसची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना बोलावून घेतलं व त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली. या संदर्भात डॉक्टर जाधव यांना आता 7 दिवसात मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायचं आहे. पुणे येथे बदली पाहिजे असल्यानं हा बनाव करण्यात आल्याचंही काही सूत्रांकडून स्पष्ट होत आहे. तसंच डॉक्टर जाधव नशेत होते का असं त्यांना विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडलं. तक्रारदाराचं प्रलंबित बिल तयार करण्यासाठी कनिष्ठ सहाय्यकाने लाचेची मागणी केली असता तक्रारदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ सहाय्यकाला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. प्रमोद नामदेवराव डाफ असं या 50 वर्षीय कनिष्ठ सहाय्यकाचं नाव आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक असलेल्या डाफ यांनी तक्रारदाराचं प्रलंबित बिल काढून देण्याचा मोबदला 2,000 रुपये तक्रारदाराला मागितले. तेव्हा तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून प्रमोद डाफ यांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. पोलीस अधीक्षक महेश चिमटे व अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल शिरे, ज्ञानेश्वर उराडे, राहुल तसरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर कारवाई केली. प्रभात चौक, जुने कॉटन मार्केट ते जयस्तंभ चौक या मार्गावरील गाड्या, पाणठेले, हातगाड्या यांच्यावर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या, तसंच हातगाड्यांवरही कारवाई झाली. हातगाड्या जप्त करण्यात आल्या. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांमुळे अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसंच हातगाड्यांवर खरेदी करणारे ग्राहक जमल्याने येथे अपघातांची शक्यताही बळावते. तेव्हा विविध चौकांमध्ये विविध मुख्य मार्गांवर अतिक्रमण विभाग कारवाई करतोय.
मौजा काटसूर येथे जलयुक्त शिवार योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला. आमदार यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. जलयुक्त शिवार योजनेच्या या कामात पेढी नदी पुनरुज्जीवन व सिमेंट नाला बांध असे बांधकाम करण्यात येते. भूमिपूजन सोहळ्याला मौजा काटसूर ग्रामपंचायतीचे पदस्थ, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. आइए दोस्तों, अमरावती शहर के कुछ उजाड़ बस स्टॉप के बारे में आपको जानकारी देते हैं, लेकिन ये जानकारी देने से पहले अमरावती शहर में मोटर ट्रांसपोर्ट का इतिहास भी आपको बहुत कम शब्दों में बता दें. अमरावती में पहली मोटर कार लाने का श्रेय सर मोरोपंत जोशी को है. पश्चात पैसेंजर ट्रांसपोर्ट के लिए फोर्ड, हडसन, मर्क्यूरी इसके जैसी कारें आने लग गई और पैसेंजर ट्रांसपोर्ट का काम शुरू. इन सब में 1931 के फोर्ड ने बाजी मारी और वो सबसे आगे रही. कारण उसकी ऊंचाई थी और कैसे भी रास्ते पे चल जाती थी. उसके पश्चात जमाना आया हाफ टन का. हाफ टन में पैसेंजर ट्रांसपोर्ट का काम शुरू हुआ. उन दिनों ये गाड़ियां नागपुर, कारंजा, परतवाड़ा, बुरहानपुर तक यहां से गाड़ियां चलने लगी. दौर बदला तो स्टेट ट्रांसपोर्ट ये दाखिल हुई और भारत भर में सभी जगह करीब करीब इन्होंने अपना एकाधिकार जाहिर की. उस समय ये प्राइवेट ऑपरेटर्स जो थे वो खत्म. पश्चात शहर बस का आगमन भी हुआ. ये बात सन 1965 के आसपास की. अमरावती शहर में पहला बस स्टॉप राजापेट पर बना और राजापेट से वीएमवी तक शहर बस दौड़ने लगी. उद्व्याप बढ़ा तो मार्ग भी बढ़े. अलग अलग मार्गों पर वाहन शुरू. कई बार बस स्टैंड बने और कई बार उजड़े. ऐसे ही कुछ उजड़े बस स्टॉप हम आपको बता और साथ में कहना चाहते हैं कि अगर इन बस स्टॉप की उपादेयता नहीं रही तो ये हटा क्यों नहीं दिए जाते. आखिर क्षणे क्षणे इसका सामान चोरी जा रहा है, साधन चोरी जा रहे हैं. तो बेहतर है जिन्होंने बनाया है वही इसे निकाल. अन्यथा कचरा फेंकने के और अवैध गतिविधियों के काम में ये बस स्टॉप आ रहे हैं. नांदगावपेठ पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या 307 विहिरींसाठी शासनाने निधी मंजूर केलाय. एमआरजीएस अंतर्गत देण्यात आलेल्या निधीतील विहिरींपैकी 166 विहिरींचं काम सुरू आहे. उर्वरित विहिरींची कामं सुरू होण्याच्या मार्गावर आहे. लाभार्थ्यांच्या विहिरीची गरज पाहून पैसे देण्यात येतात. विहीर पूर्णपणे बुजलेली असेल तर उपशासाठी 1.5 लाख रुपये देण्यात येतात. 26,000 ते 1.5 लाख असा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येतोय, अशी माहिती गटविकास अधिकारी वानखडे यांनी दिली आहे. बनावट दस्तावेज सादर करून मतदार यादीत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याचा नुकताच भंडाफोड करण्यात आला. या संदर्भात तहसील कार्यालयामार्फत 240 अल्पवयीन विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी 10 जणांचे बयान नोंदवण्यात आले असून उर्वरितांचे बयान मंगळवारी नोंदवण्यात आले. आमच्याकडे महानगरपालिकेच्या अनुषंगाने 1/1/2017च्या अर्धा दिनांकावरती मतदार नोंदणीचा कार्यक्रम होता. 16 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबरपर्यंत. या दरम्यान आमच्याकडे जवळपास 5,500च्या वर अर्ज प्राप्त झाले आणि हा विशेष करून जो कार्यक्रम होता हा 1/1/2017ला जो 18 वर्षाचा होतो त्याच्या अनुषंगाने म्हणजे अर्थावरती डिपेंड करून तो कार्यक्रम राबवला होता. आमचे नायब तहसीलदार नीता लबळे, अरविंद माळवे आणि धीरज मांजरे यांच्याकडे त्याच्यामधले आम्ही जवळपास 240 अर्ज जे आहेत ते तपासणीला दिले. टोटल 500 अर्ज आम्ही तपासणीला दिले. त्यात 240 अर्जामध्ये त्यांना असे निर्देशनास आले की ते बोनाफाईड सर्टिफिकेट एकाच प्रकारचे सगळे होते, एकच सिक्का मारलेला होता आणि काही लोकांचे चुकून त्यामध्ये आधार कार्ड असलेले दिसून आले. आधार कार्डची तारीख वेगळी होती, जन्मतारीख, आणि याच्यावरची वेगळी होती. त्यामुळे ते आम्ही खोलात थोडीशी तपासणी केली तर आमच्या निर्देशनास आले की ते बोनाफाईड सर्टिफिकेट आणि काही लोकांच्या टीसी लावलेल्या होत्या त्याच्यावरती खोडतोड होती. ते सगळे चुकीच्या पद्धतीनं म्हणजे बनावट तयार करून सादर केल्याचे आम्हाला प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही त्या ज्या शाळेचा सिक्का होता त्या शाळेचे असोसिएशन उर्दू ज्युनियर कॉलेज त्याला रेकॉर्ड पण आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्यावर चौकशी केली.
240 मतदारांना आम्ही यामध्ये नोटीस बजावली आणि ज्यांचा शिक्का होता ते प्राचार्य फिरोज खान त्यांना सुद्धा नोटीस बजावली. त्यांनी त्यांचं बयान सुद्धा दिलेलं आहे. आणि जे विद्यार्थी होते त्यापैकी 240 पैकी फक्त आम्हाला 40 विद्यार्थ्यांचेच ॲड्रेस सापडले, तेवढ्या आम्ही नोटीस बजावल्या. काल आम्ही त्यांच्या 10 मतदारांचे बयान नोंदवलेले आहेत. आम्ही तसंच शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना सुद्धा पत्र देऊन त्याचं हजेरी पत्रकानुसार ते मतदार त्या कोणत्या कॉलेजचे आहेत, कोणत्या शाळेचे आहेत त्याची माहिती सुद्धा मागितलेली आहे. ती आज येणे अपेक्षित आहे. ही सर्व माहिती तयार करून आम्ही एक अहवाल तयार करतोय. त्याच्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी चर्चा करू, मतदार नोंदणी अधिकारी SDO यांच्याशी चर्चा. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. वरुड पंचायत समितीचे सदस्य देवेंद्र भुयार यांना तडीपार करण्यात आलंय. त्यांच्यावर लागलेला तडीपारीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी तुगड्या दास क्लब ऑफ क्रिएटर्सनं केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय. आमचे वरुड तालुक्याचे पंचायत समितीचे सदस्य आणि तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी भारावलेला तरुण हा शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, आदिवासी लोकांसाठी झटतो आहे, काम करतो आहे देवेंद्र भुयार. पण तरीही अशा माणसाला केवळ आंदोलनं केले, चर्चा केल्या, मोर्चे केले म्हणून शासनाने तडीपार केलेली आहे. ती तडीपारी रद्द व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, विनंती आहे. आणि तुकडा क्लब ऑफ क्रिएटर्स आणि मैत्री विद्यार्थी हेल्पलाईन संघ यांच्यातर्फे आम्ही असं निवेदन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाला. मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. MH31W 6865 क्रमांकाच्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गोपाल अशोक मानकर हा 19 वर्षांचा जरूड येथे राहणारा युवक जखमी झाला आहे. तसंच छत्रप खवले हा किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात आणखीही मोठा झाला असता, परंतु ट्रक ड्रायव्हरच्या सावधानतेने दोघेही बचावले आहेत. अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन पोलीस विभागातर्फे करण्यात आलंय. या स्पर्धेचं उद्घाटन बुधवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते होणार असून समारोप 12 नोव्हेंबरला होणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये 5ही जिल्ह्याचे पोलीस सहभागी झाले आहेत. पोलीस मुख्यालयाचे मैदान व जोग स्टेडियम येथे या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने खो खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, गोळाफेक, तिरंदाजी, हॉकी आदी खेळांचा समावेश आहे. अमरावती परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा 2016चं आयोजन या ठिकाणी अमरावती ग्रामीणच्या वतीनं जोग स्टेडियम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यामध्ये अमरावती परिक्षेत्रातील 5 जिल्हे यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि अमरावती ग्रामीण, त्याच पद्धतीनं अमरावती शहर आयुक्तालय हे यामध्ये सहभागी झालेलं आहे. प्रत्येक घटकाचे 130 खेळाडू, त्यापैकी 30 महिला खेळाडूंनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. यामध्ये 13 सांघिक खेळ व ॲथलेटिकचे सर्व प्रकार या ठिकाणी खेळले जाणार आहेत. 7 तारखेला प्रामुख्यानं औपचारिकपणे या क्रीडा स्पर्धांची सुरुवात झालेली असून 9 तारखेला ओपनिंग सेरेमनी आहे आणि 12 तारखेला क्लोजिंग सेरेमनी आहे. या दरम्यानमध्ये ह्या क्रीडा पार पडणार आहेत.
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरता 1 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत नव्याने मतदार नोंदणी करण्यात आली, परंतु अनेक पदवीधरांच्या नोंदणी न झाल्याने 23 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत नोंदणी अभियान राबवण्याची मागणी करण्यात आली होती, ती मंजूर झाली आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणी अमरावती विभागातून 2,14,380 पदवीधरांनी केली आहे. या नोंदणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय. या अनियमिततेचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार असं डॉक्टर चौधरी यांचं म्हणणं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने स्वतःहून येऊन जर त्यांनी खरोखरच 2,14,000 जर आकडा गाठला असेल तर निश्चितच मला खात्री आहे की या अनुषंगाने होणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणा ना कोणा व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला न्याय मिळेल. पण प्रश्न उपस्थित होतो की या 5 आठवड्याच्या ड्राईव्हमध्ये 4 आठवड्यापर्यंत जवळजवळ आपण 50 ते 60 हजाराचाच फक्त आकडा गाठला होता आणि त्यानंतर अचानक या 6-7 दिवसात, शेवटच्या 6-7 दिवसात 1.5 लाख वोटर कसे काय रजिस्ट्रेशन करू शकतात याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. ज्या प्रकारे विधान परिषदेची निर्मिती झाली, विधान परिषदेच्या निर्मितीच्या माध्यमातून सर्व स्तराच्या लोकांना, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे अनेक जे उपक्रम आहेत भारत सरकारचे, महाराष्ट्र शासनाचे, ते सगळ्या क्षेत्रामध्ये व्यापक असे उपक्रम आपल्याला राबवण्याची संधी मिळालेली आहे. 7 राज्यांमध्येच अशी विधान परिषदेची स्थापना झाली आहे आणि त्या अनुषंगाने अनेक वर्षापर्यंत आपल्याला चांगल्या योजना, चांगल्या प्रकारचं डिस्कशन विधानसभेनंतर विधान परिषदेमध्ये घडवून आणता आलं आहे. पण मागील 10 वर्षापासून जर बघितलं असेल की ज्या उद्दिष्टाने आपण विधान परिषदेची निर्मिती केली आहे की एक पारदर्शक उच्च सभागृह म्हणून जिथे कोणत्याही प्रकारच्या राजकीय व्यवस्थेला मान्यता न देता चांगल्या प्रतिभावंत लोकांच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्याला मला असं वाटतं कुठेतरी छडा लागलेला आहे, कुठेतरी भेद निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी बेसिकली कोणत्याही राजकीय पक्षांनी मला असं वाटतं टेररिस्ट सारख्या ऍक्टिव्हिटीज किंवा असा इंटरफिरन्स न करता समाजातल्या मान्यवर मंडळींसाठीच ते व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. त्यांनाच आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. या उद्दिष्टानेच बेसिकली विधान परिषदेची निर्मिती झाली होती. विधानसभेमध्ये 288 ठिकाणी आपल्याला रणकंदन करण्याकरता अनेक पक्षांना जागा आहेत, लोकसभेच्या सुद्धा जागा आहेत. त्या ठिकाणी राजकीय खेळी करून तुम्ही आपले सत्ता परिवर्तन किंवा सत्ता स्थापनेसाठी आपले प्रयत्न करू शकता. पण विधानसभेची जी निर्मिती आपली झालेली आहे मला असं वाटतं ही अपक्षांसाठी निर्मिती केलेलं व्यासपीठ आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्या स्तरामधली जी मंडळी आहेत, ती जी बुद्धिमान मंडळी आहेत, प्रतिभावंत मंडळी आहेत, लोकांनी आपली भूमिका पार पाडून समाजासाठी काहीतरी उपयुक्त असे उपक्रम राबवण्याकरता मतदारसंघ मला असं वाटतं निर्माण केलेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला जे 7 पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक आमदारांची निर्मिती केली आहे. मला असं वाटतं हे जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे या इलेक्शनमध्ये काही सुरुवातीपासूनच अडथळे निर्माण झालेले आहेत. प्रतिभावंत व्यक्ती बाजूला ठरवून राजकीय पक्षांनी आता फार मोठ्या खेळी करायला सुरुवात केलेली आहे. मोठे मोठे बूथ लावलेले आहेत, बॅनर्स लावले आहेत, पोस्टर्स लागले आहेत. त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून जबरदस्ती कंत्राटी पद्धतीवर रजिस्ट्रेशन करण्याचे प्रयत्न केले आहेत. मला असं वाटतं जे खरं नियम बाह्य आहेत, जे काळीमा फासणारे सुद्धा आहेत. पैशाच्या भरोश्यावर, राज्य शक्तीच्या भरोश्यावर, तुम्हाला जे सध्या मंत्रिमंडळात स्थान आहे त्याच्या भरोश्यावर तुम्ही जर अशा प्रकारचं दबाव तंत्र वापरून, शासनावर दबाव तंत्र वापरून जर अशा प्रकारचे रजिस्ट्रेशन करायचं तर मला असं वाटतं त्याची निंदाच व्हायला पाहिजे. कोणत्याही सक्षम आणि लोकांना, ज्या पदवीधर लोकांना ही गोष्ट समजून येईल की जर 1 आठवडा पूर्वी जर तुम्हाला फक्त 60 आणि 70 हजार रजिस्ट्रेशन पार करायला तुम्हाला जर त्रास जात होता, मागील 5 आठवड्यापर्यंत कॉन्स्टंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर अचानक अशी कशी मतदार जागृत झाले आणि तुम्हाला या 4-5 दिवसामध्ये 1 लाखापेक्षा जास्त, जवळजवळ 1.5 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केलं. तुम्हाला सांगताना माझ्याकडे काही फिगर्स आहेत की अकोल्याला शनिवारला सकाळला मी जी माहिती घेतली 12:45 आसपासची, 12:37 तेव्हा फक्त 19,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले होते आणि 5 तासामध्ये 20 ते 25 हजार लोकांचे रजिस्ट्रेशन कसे झाले. आमच्याकडे काही पुरावे सुद्धा आहेत, फुटेज सुद्धा आहेत की ज्या माध्यमातून 5-5 हजाराचे, 1,000 लोकांचे वोटर्सचे बल्क रजिस्ट्रेशन या सगळ्या शासकीय यंत्रणेचा वापर करून लोकांनी करून घेतलेले आहे. मला हे तुम्हाला सांगावं वाटतं की 50 रुपये प्रति फॉर्म, 100 रुपये प्रति फॉर्म किंवा 300 रुपये रोजानी शेकडो लोक लावले गेलेत आणि अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन केलं. मला असं वाटतं यातून आपल्याला जी पारदर्शकता आहे ती आपल्याला जोपासता येणार नाही आणि योग्य माणसाची नियुक्ती किंवा निवड सुद्धा होणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले याचं मी खंडन करतो आणि मी याच प्रकारे निर्वाचन आयोगाला एक अप्लिकेशन केलेलं आहे की सगळे रजिस्ट्रेशन, या रजिस्ट्रेशनचे आजपर्यंत त्यांनी अजून स्लिप सुद्धा दिलेले नाहीत, पाडल्या सुद्धा नाही. ही शासनाची जबाबदारी आहे की जो वोटर्स तुमच्याकडे रजिस्ट्रेशन करायला येतो त्याची तात्काळ त्यांना स्लिप काउंटर फाईल ज्याला म्हणतो आपण द्यायला पाहिजे, ती अजूनही त्यांच्याकडे पडलेली आहेत.
याचाच अर्थ हा होतो की त्यांनी गठ्ठा पद्धतीने किंवा बल्क पद्धतीने रजिस्ट्रेशन केलेले आहेत. हे नियमबाह्य आहेत. ते सगळे रजिस्ट्रेशन तात्काळ खारिज करायला पाहिजेत. वारंवार रजिस्ट्रेशनचा ड्राईव्ह करता येत नाही, मला माहित आहे, या गोष्टीची कल्पना आहे. पण मला असं वाटतं की 2,14,000 लोकांनी जर रजिस्ट्रेशन केले असतील, निश्चितच याचा अर्थ अनेक ज्यांनी खूप रजिस्ट्रेशन केले म्हणून तो निवडून आला. ही सगळी सतसत विवेक बुद्धीने लोक मतदान करणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही वोटिंग होईल निश्चितचपणे हे तेवढ्याच ताकदीने सुद्धा सध्या सत्ता पक्ष किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊ शकतं. आणि या मतदारसंघामध्ये आजपर्यंत 80% लोक हे अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतरच निवडून आलेले आहेत आणि त्यांनी आपली भूमिका मतदारांच्या प्रती आणि मतदारसंघाच्या प्रती बजावलेली आहे. त्या अनुषंगाने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं अशाच प्रकारची उकल आता परत होणार आहेत आणि म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता, प्रलोभनाला बळी न पडता आपलं जे सतसत विवेक बुद्धीने सगळी लोक मंडळी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या मतदानाचा उपयोग करतील, प्रिफरन्शियल वोटिंगचं मतदान करतील आणि त्या अनुषंगाने एक चांगला योग्य उमेदवार येणाऱ्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये मला निवडून देतील याची मला खात्री आहे. पण निश्चितचपणे सगळ्या प्रकारचा पैशाचा वापर, पदाचा वापर आणि तुम्हाला असणाऱ्या ज्या काही राजकीय शक्ती आहेत त्या सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग करून अशा प्रकारचे रजिस्ट्रेशन्स काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी केलेली आहेत. बेसिकली ही सगळी मला असं वाटतं निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. अशा प्रकारचे रजिस्ट्रेशन जर होत असतील तर रजिस्टर्ड राजांनी, वोटर राजांनी रजिस्ट्रेशन करून घेतलेत, पण ते योग्य वेळी आपला योग्य निर्णय घेऊन त्यांच्या प्रतिभावंतेचा, त्यांच्या बुद्धिचातुर्याचा ते आपला दाखला देतील आणि योग्य उमेदवाराला निवडून देतील. त्या अनुषंगाने मागील जो बॅकलॉग आहे 6-8 वर्षामधला, 6 वर्षामध्ये ज्या सध्या विद्यमान आमदारांनी जे कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही तो बॅकलॉग भरून काढण्याकरता आपल्याला मदत होईल आणि एक प्रकारचा न्याय शिक्षकांच्या प्रती, पदवीधरांच्या प्रती आणि समाजाप्रती आपल्याला देता येईल. त्यामुळे मला कळकळीची विनंती वाटतं, जे काय रजिस्ट्रेशन झाले तुम्हा सगळ्या लोकांचं मी कौतुक करतो, पण आपण सतसत विवेकबुद्धीने मतदान करावं आणि योग्य व्यक्तीला निवडून द्यावं. निवडून देण्यापूर्वी निश्चितपणे त्या व्यक्तीचा तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड, त्याचा सामाजिक जोपासना काय आहे, त्याची सामाजिक उपलब्धी काय आहे आणि त्याची अकॅडमिकल सध्या पोझिशन काय आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करावा. एवढीच मी सिटी न्यूजच्या माध्यमातून तुम्हा सगळ्या लोकांना कल्पना विनंती करू इच्छितो आणि पुनश्च एकदा सगळ्या लोकांचे आभार मानतो. आणि मला असं वाटतं की हे सध्या प्रूव्ह झालेलं आहे की शासन कोणतंही असो, काँग्रेसचं असो किंवा भारतीय जनता पक्षाचं असो, अशा प्रकारचे शासन ताकदीचा, त्यांच्या राजकीय पदाचा, त्यांच्या मला असं वाटतं असणारे त्यांच्याकडे जे स्थान आहे किंवा ज्या राजकीय त्यांच्याकडे जी शक्ती आहे त्या सगळ्या शक्तीचा दुरुपयोग होतच राहणार. त्यासाठी कोणताही पक्ष मला असं वाटतं यापासून दूर राहिलेलं नाही. धूळफेक एकमेकावर करत राहतात. परत मला असं वाटतं की आता परत एक नवीन मुवमेंट होणार आहे की अपक्ष लोक जे सर्व स्वतःच्या विचारधारेने प्रेरित झालेले लोक आहेत, स्वतःचं त्यांची विचारधारा आहेत, त्या विचारधारेच्या लोकांची जोपासना होण्याचा मला असं वाटतं निश्चितच प्रयत्न होईल. आणि त्या अनुषंगाने एक विदर्भासाठी किंवा पश्चिम विदर्भामधला हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाची जोपासना करणे आणि भरभराट करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड होईल याची मला पूर्ण खात्री आहे. अमरावती विभागात 2,14,380 पदवीधरांनी आपली नोंदणी केली आहे. महसूल आयुक्तालयाच्या प्राप्त माहितीनुसार शनिवारपर्यंत झालेल्या पदवीधर नोंदणीमध्ये अमरावतीतून 80,682, यवतमाळमधून 31,582, बुलडाणा येथून 34,977, अकोला येथून 48,199, वाशिम येथून 18,859 व आयुक्तालयाअंतर्गत 81 सहित एकूण 21,04,380 मतदारांनी आपली नोंदणी केली आहे. जुनी यादी रद्द झाल्यानंतर नवीन मतदार यादी तयार करण्यात आली आहे. मतदारांची संख्या 2 लाखांच्या वर गेल्याने ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे. भाजपाचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील व काँग्रेसचे संजय खोडके यांच्यात मोठी झुंज होणार असल्याचं चित्र दिसत आहे. वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव येथे राहणाऱ्या विष्णू भीमराव भोसे यांच्या वाडेगाव येथील शेतातून अज्ञात आरोपीने विहिरीवरील पाणडुबी मोटर लांबवली. 6,000 रुपये किमतीची ही पाणडुबी मोटर आहे. या अज्ञात चोरट्याविरुद्ध वरुड पोलिसांनी 379 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगरूळ दस्तगीर येथील अनुश्री गजानन गुबरे वय 21 या महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. आरोपी नंबर 1 याने लग्न करून फिर्यादीसोबत 8 दिवस चांगला राहिला
फिर्यादीला 8 दिवस चांगलं वागवलं. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून तिला हुंड्याची पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. गजानन देवराव गुबरे वय 30+2 यांच्या विरुद्ध मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 498 34 504 व 506 कलमान्वये हा गुन्हा नोंदवला आहे. चांदूर बाजार येथील रहिवासी अंबादास वाघोजी वानखडे यांच्या घरात कोणी नाही असं पाहून चोरट्याने घराचं मागील दार तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी, 5 ग्रॅमचे मणी यांची किंमत अंदाजे 28,000 रुपये व नगदी 20,000 तसंच भाडेकरूच्या खोलीतून 5 ग्रॅमची अंगठी व 14,000 असा एकूण 62,000चा ऐवज चोरून नेला. अंबादास वाघोजी वानखडे यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध चांदूर बाजार पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी 454 380 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. परतवाडा येथे राहणाऱ्या 31 वर्षीय सचिन सुंदरलाल जयस्वाल यांची मोटारसायकल बजाज डिस्कवर ही गाडी चोरट्यांनी चोरून नेली. MH279932 क्रमांकाची 20,000 रुपये किमतीची ही गाडी जयस्वाल यांनी अंगणात उभी केली असता रात्री चोरट्यांनी चोरली. परतवाडा पोलिसांनी 379 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. धारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैरागड येथून नमूद वाहन चालक याने आपल्या ताब्यातील वाहन क्रमांक MH27BE 1316 क्रमांकाच्या वाहनामध्ये फिर्यादी यांना प्रवासी म्हणून बसवलं व ग्राम कसाई खडाकडे गेला व हलगर्जीपणाने वाहन चालवून वाहन पलटी केला. या संदर्भात फिर्यादी श्रावण लालसिंह धुर्वे यांनी धारणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. वाहन चालक कैलास बेटेकर याच्या विरोधात पोलिसांनी 279 व 337 कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले अशी शिकवण संतांनी दिली आहे. त्यांच्या संदेशाप्रमाणे कार्य करून नगरसेवक दिनेश बुब यांनी मानवतेचा परिचय दिलाय. उड्डाणपुलाखाली वास्तव्याला असलेल्या वृद्धाची सेवा करून औषधोपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलंय. नगरसेवक दिनेश बुब यांच्या कार्यालयासमोर उड्डाणपुलाखाली सहदेव गवई नामक वृद्ध वास्तव्याला होता. बोरगावचे रहिवासी सहदेव गवई यांना जेवण देऊन त्यांचे आशीर्वाद दिनेश बुब घेत. या वृद्धाला औषधोपचाराची गरज पडली असता तीही बुब यांनी पूर्ण केली आहे. वृद्धाची कटिंग करून आंघोळ घालून कपडे देऊन त्याला स्वच्छ केलं व उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. ही सेवा देऊन नगरसेवक दिनेश बुब यांनी मानवतेचा परिचय दिला आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अमरावतीच्या वतीनं अमरावती ते शेगाव सायकल यात्रा काढण्यात आली. जातीय वादमुक्त बालकामगार मुक्त महाराष्ट्र घडवूया, वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा, जय जवान जय किसान असे राष्ट्रीय संदेश या सायकल यात्रेतून देण्यात आले आहेत. राजकमल चौकातून या सायकल यात्रेला सुरुवात झाली आहे. लायन्स क्लब ऑफ अमरावती इंद्रपुरीच्या वतीने जनजागृती करण्यासाठी अमरावती ते शेगाव सायकल यात्रा काढण्यात आली. मेजर राजेंद्र सिंह, बलदेव सिंह बघेल, अरुण मानेकर, छोटू जाधव, नयनसिंह परिहार यांची ही सायकल यात्रा मंगळवारी सकाळी राजकमल चौकातून निघाली. सायकल चालवा, पेट्रोल वाचवा, प्रदूषण टाळा, पाणी वाचवा, स्त्री भ्रूणहत्या बंद करा, योग करून निरोगी रहा, हिरवा सुंदर स्वच्छ बालकामगार मुक्त, नशामुक्त, भ्रष्टाचार मुक्त, जातीयवाद मुक्त महाराष्ट्र घडवूया, जय जवान जय किसान असा राष्ट्रीय संदेश या सायकल यात्रेनं दिला. यावेळी समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट, बबन रडके, डॉक्टर संतोष राठी, डॉक्टर जुनघरे, पप्पू राठोड, अतुल चौधरी, विकास पाध्ये, राजू परिहार यांच्यासह मोठ्या संख्येनं क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अमरावतीतून शेगाव येथे राष्ट्रीय संदेश घेऊन सायकल यात्राकरिता रवाना होत आहे. श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करायसाठी की या महाराष्ट्राला सद्बुद्धी देवो, हगंदारी मुक्त हो, हिरवं सुंदर स्वच्छ महाराष्ट्र हो, इथं बेरोजगारी मुक्त हो, प्रदूषण मुक्त हो, या प्रकारचे अनेक राष्ट्रीय संदेश घेऊन मी अमरावती ते शेगाव इथे सायकल यात्रेकरिता रवाना होत आहे. याकरिता मला लॉयन्स क्लब, होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन, श्री बबन भाऊजी रडके, राजकमल चौक मित्र परिवार, आनंद भाऊ, सुनील भाऊ, गौड ब्राह्मण सभा समाज आणि इतर मित्रमंडळीने जे प्रत्यक्ष सहयोग केलेला आहे
अमरावती ते शेगाव सायकलीवर जात आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्या उद्देशाने जात आहे ते जास्त महत्वाचं आहे की व्यसनमुक्ती त्यांना घडवायची आहे, ट्रॅफिकचे नियम पाळायचे आहे. या भूतलावर ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांनी त्याचं पालन करावं या उद्देशाने ही सायकल रॅली त्यांनी काढलेली आहे. परमेश्वर त्यांना त्याच्यात यश देऊ हा एक भाग झाला. पण एकीकडे माणसाच्या शारीरिक हालचाली कमी होत चालल्या, सायकल चालवणं कमी होत चाललं आणि या युगामध्ये ते सायकल घेऊन निघते आहे हे अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करताना ज्या लोकांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या राजकमल चौकातून राजेंद्रसिंह बघेल परिहार, अरुण भाऊ मानेकर आणि नयनसिंह परिहार हे 3 लोक आज अमरावती शहराचा संदेश देऊन गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी निघालेले आहेत. त्यांच्या ज्या विषय ज्या अपेक्षा आहेत हे गजानन महाराजच्या चरणी पूर्ण होय अमरावती शहराची अपेक्षा आहे आणि यांना पूर्ण ताकद भगवान यांच्या पाठीशी करून जनसेवा मानसेवासाठी हे परत आल्यानंतर परत कामाला लागू हीच अपेक्षा आहे. क्षत्रिय कलसुरी समाजाच्या वतीने श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान यांची जयंती साजरी करण्यात आली. हरिदास बाबा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात भगवान सहस्त्रार्जुन यांची पूजा अर्चना व श्लोक पठण करण्यात आलं. तसंच ज्येष्ठ नागरिकांचे भावपूर्ण सत्कार या कार्यक्रमात करण्यात आले. सिंधुनगर येथील हरिदास बाबा सभागृहात धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. क्षत्रिय कलचुरी समाजाच्या वतीने श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन भगवान यांची जयंती साजरी करण्यात आली. भगवान सहस्त्रार्जुन यांची पूजा अर्चना करून श्लोक वाचन करण्यात आलं. समाजातील पूजनीय व्यक्ती स्वर्गीय राणाप्रताप मालवीय, स्वर्गीय रामचरण मालवीय, स्वर्गीय कमला नानकराम यांना आदरांजली वाहण्यात आली. मौन पाळण्यात आलं. ओम शांती शांती शांती. समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन हृदय सत्कार करण्यात आला. सरोज दिलीपजी पेठेकरे. इधर देखो कौन इनका स्वागत. यावेळी सुरेश मालवीय, पोलीस निरीक्षक अजय कुमार मालवीय, आनंद भांबोरे, अनिल भांबोरे, कमल मालवीय, राजेश मालवीय, सपना मालवीय, प्रतिभा मालवीय यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते. पुरुष वर्ग है, नागरिक है या वरिष्ठ बोलने के बजाय अपन ये कह सकते हैं कि जिन लोगों ने कुछ न कुछ अपना स्थान बनाया हुआ है, यशस्वी लोग हैं, उन लोगों का स्वागत अपन ने पिछले होली मिलन के कार्यक्रम में किया था. तो उस समय महिला लोगों का स्वागत जो था वो होना चाहिए था. तो वो जो एक उस कार्यक्रम में जो एक तरह से एक त्रुटि रह गई थी, दोष रह गया था, वो आज यहाँ पर इन लोगों ने दूर किया. इसके लिए ये जो सभी कार्यकारी मंडल के लोग हैं उनका भी मैं यहाँ पे तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ. जयंती बनाने का हमने पहले संकल्प किया था और उस आधार पर आज 7 तारीख को पूरे क्षत्रिय कला समाज की ओर से आज हमने जयंती बनाई है. उसमें हमारे सभी भाइयों और बहनों ने सहकारी किया है और उपस्थित रहकर
आषाढी एकादशीच्या रथ व दिंडीची सुवर्ण परंपरा जपणाऱ्या श्री लक्ष्मीनारायण संस्थान भाजी बाजार येथे कार्तिकोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 9 ते 16 नोव्हेंबर दरम्यान हा उत्सव असून यामध्ये काकडा आरती, विविध मंडळांची भजनं, अॅडव्होकेट सचिन देव यांचं प्रवचन, हरिभक्त परायण ऋग्वेद पांडे यांचं कीर्तन, विष्णू सहस्रनाम अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमासाठी मंदिर सजलं आहे, जय्यत तयारी झाली आहे। या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।